पेपर नंबर 6 सेमिस्टर 6 महाराष्ट्राच्या राजकारणाचे निर्धारक घटक डिटर्मिनंट्स ऑफ पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र. हे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे, त्याच्यावर प्रभाव टाकणारे घटक. याच्यामध्ये आपल्याला लँड इश्यूज पाहायचे आहेत, उद्योगांचा आणि राजकारणाचा प्रभाव काय आहे, उद्योगांचा राजकारणावर होणारा प्रभाव काय आहे, राजकीय पक्षांचा राजकारणाशी म्हणजे राजकारणावर होणारा प्रभाव, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची आंदोलनं आणि आदिवासींची आंदोलनं, त्यांच्या चळवळी, त्याच्याशिवाय स्वयंसेवी संस्थांविषयी आणि अल्टरनेटिव्ह मॉडेल्स ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे जी पर्यायी विकासाची प्रतिमानं आहेत, मॉडेल्स आहेत, त्यांचाही थोडक्यात अभ्यास अपेक्षित होता. आता टेस्टचं स्वरूप बदलल्यामुळे प्रश्नांचं स्वरूप पण थोडं बदलणार आहे आणि अगदीच साधारण पहिल्या वेळचीच ही परीक्षा असल्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला फार खोलात आपण जात नाहीये, तर तुमच्या दृष्टीने ते एक प्रकारे चांगलं आहे. तर परीक्षेची तयारी म्हणा किंवा सारांश म्हणा म्हणून आपण पुढे जातोय. फिक्की, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, 1927 मध्ये याची स्थापना झाली आणि स्वातंत्र्य चळवळीशी या संघटनेचा खूप जवळून संबंध होता. FICCI by फेडरेशन ऑफ इंडियन a चेंबर्स self-developed virtual platform for business, information, ऑफ knowledge, कॉमर्स and अँड education. इंडस्ट्री. म्हणजे जसं कामगार संघटना असतात तशा ह्या व्यापाऱ्यांच्या आणि उद्योजकांच्या संघटना. यांची साईट खूप चांगली आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, 1927 मध्ये एस्टॅब्लिश झालेली. याच्यावरती तुम्हाला भरपूर डेटा यांचा मिळेल. कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये यांच्या शाखा आहेत ते पहा, यांची पब्लिकेशन्स पहा, स्टडीज आहेत, सर्वेज आहेत, पॉलिसी रिकमेंडेशन्स आहेत. पॉलिसी रेकमेंडेशन्स इथे आपला संबंध येतो की राजकारणावरती त्यांचा काय प्रभाव पडतो. तर आपल्याला इथे साधारणपणे फिक्कीची एक जनरल ओळख तुमची असली पाहिजे, एवढं तिथे तुम्ही पहा. 1927 साली स्थापन झालेली आणि अजूनही कार्यरत असलेली. हे ISO सर्टिफिकेशन जे आहे ते स्टँडर्ड, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन, त्यांचे काही हे नंबर्स आहेत, 9001, 2015, ते कॅटेगरीज असतात. आपल्या टीचिंग फील्डसाठी सुद्धा हे ISO असतं. त्यांचे काही स्टँडर्ड्स असतात, त्याला ते बेंचमार्क असतात काही त्यांचे. त्याप्रमाणे त्या संस्थेमध्ये काय काय आहे आणि काय काय नाही याच्याप्रमाणे ते गुण देतात आणि मग विशिष्ट गुण मिळाले किंवा त्याच्या पलीकडचे गुण मिळाले तर ते सर्टिफिकेशन मिळू शकतं. यांना ISO सर्टिफिकेशन मिळालं आहे, तसं आपल्या कॉलेजला पण ISO सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. दुसरी संस्था आहे इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स, फॅसिलिटेटिंग बिझनेस सिन्स 1925, म्हणजे साधारणपणे त्याच वेळेला स्थापन झालेली. आता याच्यामध्ये स्थापनेमध्ये सहभाग आहे तो घनश्यामदास बिर्ला यांचा आहे. हे बिर्ला म्हणजे महात्मा गांधींच्या खूप जवळचे होते. 1894 ते 1983 हा त्यांचा कार्यकाळ, जीवनकाल त्यांचा. तर त्यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेमध्ये मोठा पुढाकार घेतला. त्यांचा जन्म राजस्थानमधल्या पिलानी या गावामध्ये झाला. आता हे पिलानी हे छोटंसं गाव आहे, परंतु या संस्थेमुळे, ज्याला बिट्स पिलानी असं म्हणतो, तुम्ही टी व्हीवर वगैरे त्यांची क्विज कॉम्पिटिशन असते त्यावेळेला मुलं पाहिली असतील, तर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी कॅम्पस, या संस्थेमुळे हे खूप प्रसिद्ध झालेले आहेत. पिलानी, दुबई, गोवा आणि हैदराबाद या ठिकाणी या संस्थांच्या ब्रँचेस आहेत. याच्यामध्ये सुद्धा अबाउट अस बद्दल तुम्ही थोडंसं बघू शकता, इन्फॉर्मेशन तुमची वाढवण्याच्या दृष्टीने. तर हे दुसरं चेंबर्स ऑफ कॉमर्स.
त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुद्धा उद्योगांना प्रोत्साहन देणारे खूप उद्योजक उभे राहिले. म्हणजे जसं किर्लोस्कर आहेत, उगले आहेत, तसं हे नगर जिल्ह्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील, आता त्यांचा मुलगा, नातवंड, पतवंड हे सगळे राजकारणामध्ये आहेत. ते घराणंच राजकारणामध्ये आहे. तर हे मूळ या घराण्याचे, आता यांना पद्मश्री ही पदवी मिळालेली आहे, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील. 23 फेब्रुवारी 1976चा हा फोटो आहे. म्हणजे साधारण तुमच्या लक्षात आलं असेल की आणीबाणीच्या काळातला फोटो आहे. त्यावेळेचा 75वा त्यांचा वाढदिवस साजरा करतानाचा तो फोटो आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या चळवळीची सुरुवात करणारे हे आहेत. प्रवरानगर 1948 मध्ये त्यांनी ते सुरू केलं आणि एशियामधली पहिली कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी त्यांनी 1950 मध्ये सुरू केली. तर हे आहेत विठ्ठलराव विखे पाटील. इंदिरा गांधी, पंतप्रधान त्यावेळेच्या इंदिरा गांधी इथे दिसतात आणि हे शंकरराव चव्हाण हे त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. म्हणजे राजकारणी आणि उद्योजक यांच्यामधले कनेक्शन्स कसे आहेत ते दाखवणारे हे काही फोटोग्राफ्स आहेत, काही स्लाइड्स आहेत. विखे पाटलांचे सुद्धा एक स्वतःची तरी साईट काढलेली आहे. तुम्ही सर्च देऊन पहा, त्याच्यावरही त्यांचे आणखीन फोटोग्राफ्स आणि आणखीन माहिती तुम्हाला त्यांच्या कारखान्याविषयीची मिळेल. हे महाराष्ट्र उभं करण्यामध्ये महत्वाचा वाटा असलेले हे तिघं आहेत आणि हे आहेत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, डेप्युटी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, फॉर्मर डेप्युटी प्राईम मिनिस्टर, त्यानंतर प्रोफेसर D.R. गाडगीळ, फॉर्मर डेप्युटी चेअरमन ऑफ प्लॅनिंग कमिशन, पंडित जवाहरलाल नेहरू, फॉर्मर प्राईम मिनिस्टर, आणि विठ्ठलराव विखे पाटील. 1949 मधला फोटो आहे. पुढे महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी गाडगीळ आणि हे दुसरे नेते आहेत वैकुंठभाई मेहता या दोघांना सहकारी चळवळ उभी करण्यासंबंधी आराखडा तयार करण्याला सांगितलेलं होतं आणि मग त्यांनी दोघांनी मिळून तो आराखडा तयार केला आणि महाराष्ट्रामध्ये 1960 नंतर सहकारी चळवळीला सुरुवात झाली. तर विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, यशवंतराव चव्हाण या सगळ्यांनी महाराष्ट्र उभं करण्यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता हा एक महत्वाचा ऍक्ट आहे, महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल लँड्स सीलिंग ऑन होल्डिंग्स ऍक्ट 1961. सहसा लँड सीलिंग ऍक्ट म्हणून ओळखला जातो. तो शॉर्ट फॉर्म मध्ये आपण बोलतो नेहमी. कमाल जमीन धारणा कायदा असं त्याला म्हणतात. म्हणजे आपण समाजवादी व्यवस्था स्वीकारली असल्यामुळे या प्रकारचे कायदे सुरुवातीपासूनच भारतात आणि प्रत्येक राज्यामध्ये आहे. कमाल जमीन धारणा कायदा म्हणजे एखादा कुटुंब किंवा एखादा व्यक्ती जास्तीत जास्त किती जमीन त्याच्या मालकीची असू शकते, सर्वांना जमीन मिळाली पाहिजे, जमिनीचं फेरवाटप झालं पाहिजे, याच्यासाठी हा कायदा आणलेला आहे. त्यामुळे कमाल जमीन धारणा कायदा आहे. सीलिंग आहे, आता ते सीलिंग काढा अशी मागणी चालू झालेली आहे. काही बाबतीमध्ये ते सीलिंग अर्बन लँड्सच्या बाबतीतलं काढलेलं आहे. ग्रामीण भागातल्या जमिनीविषयी अजूनही चर्चा चालू आहेत, अजूनही वाद आहेत, वादाचे मुद्दे आहेत, किचकट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जमिनीची प्रतवारी असते, चांगल्या दर्जाची जमीन, मध्यम दर्जाची जमीन, हलक्या दर्जाची जमीन, बारन लँड म्हणजे जिथे काहीच उगवू शकत नाही अशी जमीन, खडकाळ जमीन, असे जमिनीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याप्रमाणे त्याची किंमत ठरते. जमिनीच्या मालकीच्या बाबत एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे.
शेतकरी अभिमानाने सांगतात की ही माझी जमीन आहे, मी या जमिनीचा मालक आहे. तर मालक असतो, बरोबर आहे, परंतु कायद्यानुसार अल्टिमेट ओनर ऑफ ऑल लँड्स अँड ऑल नॅचरल रिसोर्सेस इज द स्टेट. म्हणजे अंतिम मालकी ही राज्याकडे असते. तुम्ही मालक आहात, तुमच्या नावाने 7/12चा उतारा आहे, आणखीन काही सगळी कागदपत्र आहे. याचा अर्थ एवढाच होतो की यू आर द ऑक्युपंट, म्हणजे वहिवाटदार, मालक नव्हे. वहिवाटदार असं म्हणतात त्याला. ऑक्युपंट आहे असा इंग्लिशमध्ये शब्द आहे, त्याला कायदेशीर शब्द आहे. की आज ही जमीन तुमच्या नावावरती आहे, उद्या तुम्ही दुसऱ्याला विकली तर ती दुसऱ्याच्या नावावर जाईल, पण अल्टिमेट त्या जमिनीचा मालक कोण आहे? तर राज्य सरकार, केंद्र सरकार, म्हणजे भारत सरकार किंवा महाराष्ट्राचं सरकार. अंतिम मालक भारत सरकार. म्हणजे उद्या भारत सरकारला जर असं वाटलं की इथून एक रस्ता गेला पाहिजे, तर तुम्हाला ना म्हणता येणार नाही त्याला. गोव्यामध्ये कोकण रेल्वेचा प्रोजेक्ट करायचा होता, तर कित्येक अडचणी लोकांनी आणल्या, त्याच्यामुळे प्रोजेक्टला उशीर झाला. परंतु या लोकांचे दावे त्यांना मागे घ्यावे लागले, कोर्टामध्ये पण ते टिकले नाहीत. काही जण कोर्टात गेले, काही जणांनी धर्माचा आश्रय घेतला की इथे चर्च आहे, इथे देऊळ आहे, इथे मशीद आहे, इथे गुरुद्वारा आहे. सर्व धर्मीयांनी सगळ्या पद्धतीने प्रयत्न केले, परंतु शेवटी राज्याचंच म्हणणं जे काही आहे ते ग्राह्य धरलं गेलं. आणि कोकण रेल्वे आज तुम्हाला गोव्यातून गेलेली दिसते, गोव्यापर्यंत सगळीकडे आहे. जिथे जिथे अडथळे आले तिथे तिथे ती जमीन सरकारने ताब्यात घेतली. त्याचा अर्थात जो काही मोबदला सरकारी पद्धतीने दिला जातो तो दिला गेला, आणि शेवटी जमीन सरकारच्या मालकीची. त्यामुळे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या की अंतिमतः जमिनीची मालकी ही सरकारची असते. सरकारने ठरवलं तर कुठलीही जमीन ते केव्हाही तुमच्याकडून परत घेऊ शकतात. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या संबंधीचे वाद आहेत. जमीन मालकांनी पहिल्यापासूनच म्हटलेलं होतं की आम्ही जमीन देणार नाही. सरकारने सांगितलं की तुम्हाला विकासाचे प्रकल्प जर हवे असतील, धरणं बांधायचे आहेत, रस्ते बांधायचे आहेत, रेल्वे उभे करायचे आहेत, ब्रिज बांधायचे आहेत, कारखाने उभे करायचे आहेत, जे कारखान्यांची गरज आहे, मोठे मोठे कारखाने उभे करायचे आहेत, विमानतळ उभे करायचे आहेत. मग हे सगळे डेव्हलपमेंटसाठी गरजेचं आहे. जर तुम्ही सरकारला जमीनच दिली नाही तर हे सगळं उभं राहू शकणार नाही. मग सरकारनी त्याच्याबद्दल मोबदला तरी द्यावा अशी मागणी सुरू झाली. मोबदला सरकारने एक ठराविक अमाऊंट द्यायचं सांगितलं, तर त्याच्या विरुद्ध परत कोर्टात लोक गेले की आम्हाला बाजारभावानी पैसे दिले पाहिजे. आणि मग बाजारभावानी पैसे हे सुद्धा कोर्टाने पहिल्यांदा ग्राह्य धरलं, पण परत संसदेने कायदे केले आणि शेवटी असं ठरलं की संपत्तीचा हक्कच काढून टाकला गेला 1978 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीने. आणि शेवटी असं ठरलं की मोबदला जो आहे तो किती द्यायचा ते सरकार ठरवेल. आता बऱ्यापैकी दिला जातो मोबदला, परंतु तो मार्केट रेट प्रमाणे असेलच असं नाही. त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा की जमिनीचे तुम्ही मालक नसता, जमिनीचे वहिवाटदार किंवा ऑक्युपंट असता. आता हे थोडंसं तुम्हाला पहिली दुसरीच्या वर्गासारखं वाटेल, पण सहज बघून ठेवा. लँड फॉर्म्स वेगवेगळे कसे असतात. वोल्कॅनो आहे, हिल्स आहेत, आयलंड आहे, कॅनियन म्हणजे मोठी दरी आहे, वाळवंट आहे, समुद्र आहे, समुद्राच्या खाली सुद्धा सी बेड असतो, रिव्हर, जंगल, माउंटन्स, मार्शेस, मार्शी लँड्स आपल्याकडे खूप आहेत मुंबईमध्ये. आणि त्याचा तो जमिनीच्या जागेचा त्या प्रश्न आहेच. तिथे बिल्डर्स ती जी तिथे मार्शलँड जी आहे त्याच्यावर जी छोटी छोटी झुडपं आलेली आहे त्याच्यात कचरा टाकतात, त्याच्यामध्ये सिमेंट टाकतात, दगडं टाकतात, आणि मग नंतर ती जमीन वापरतात. वॉटरफॉल्स आहेत, प्लेन लँड आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे लँड फॉर्म्स आहेत. त्याच्यामध्ये परत पेनिन्सुला म्हणजे काय, आयलंड म्हणजे काय, स्ट्रेट म्हणजे काय, इनलेट म्हणजे काय, हे सगळं डेझर्ट, ग्लेशियर, वोल्कॅनो, व्हॅली, लेक. म्हणजे जमीन कशा कशा प्रकारची आहे, कशा कशा प्रकारची दिसते, हे तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये दिसेल.
महाराष्ट्रातील राजकीय पक्ष हा आपला पुढचा मुद्दा आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष, साम्यवादी पक्ष असे सगळे पक्ष, साम्यवादी पक्षाचे, रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे फॅक्शन्स, असे सगळे पक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्याशिवाय आणखीन छोटे छोटे गट बरेच आहेत. रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड पार्टीज बऱ्याच आहेत. यापैकी काँग्रेसची स्थापना 1885मध्ये झाली, भाजपची 1980मध्ये. पण भाजप हा इतका नवीन पक्ष नाही आहे. त्याची खरी तर स्थापना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेली होती आणि त्याचा मूळ पक्ष होता तो जनसंघ. आपण सर्च देऊन बघूया. जनसंघ, भारतीय जनसंघ 1951 ते 77 या काळामध्ये अस्तित्वात असलेला पक्ष. तर 51 ते 77 मध्ये मग 3 वर्ष काय झालं, तर 3 वर्ष हा पक्ष जनता पक्षामध्ये विलीन झाला आणि त्याच पक्षाचे लोक 1980 साली जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्याने स्वतःला नाव घेतलं भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पक्ष. 1980 पासून मग हा पुढे सतत प्रयत्न करत राहिला. 84मध्ये लोकसभेमध्ये केवळ 2 जागा आणि मग तिथून पुढे जागा वाढत वाढत गेल्या, वेगवेगळे आंदोलनं वाढत गेली आणि वेगवेगळे नेतृत्व पुढे आलं. वाजपेयींचं असेल, अडवाणींचं असेल आणि आता मोदींचं. शिवसेना 1966 पासून आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी बराच काळ ती वाढवली. मनसे 2006मध्ये शिवसेनेमधून फुटून राज ठाकरेंनी ती स्थापन केली. सुरुवातीचा काही काळ त्यांना चांगलं यश पण मिळालं, परंतु नंतर पुन्हा त्यांनी विधानसभेतल्या 13 जागा मिळवलेल्या होत्या, त्यानंतर हळूहळू सगळ्या गमावल्या. राष्ट्रवादी काँग्रेस 1999. राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास शरद पवारांचं राजकारण. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. त्यांच्याबरोबर P.A. संगमा होते आणि तारिक अनवर होते बिहारमधले. P.A. संगमा मेघालयामध्ये. वर्तमानपत्रांनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला नाव देताना असं म्हटलं होतं की अमर, अकबर आणि अँथनी. अमर म्हणजे शरद पवार, अकबर म्हणजे तारिक अनवर आणि अँथनी म्हणजे P.A. संगमा मेघालयामधले. तर अमर, अकबर, अँथनी यांचा पक्ष असं राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुवातीला वर्तमानपत्रांनी नाव दिलेलं होतं. P.A. संगमांनी नंतर साथ सोडली. पवार अजूनही तो किल्ला लढवत आहेत हे दिसतं आहे आपल्याला. अलीकडच्या सगळ्या घडामोडी तुम्हाला माहिती आहेत. त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष 1948मध्ये त्याची स्थापना झाली. त्याच्याविषयीचं हे छोटंसं का होईना आर्टिकल आहे, ते पहा. याच्यामध्ये काही रेफरन्सेस आहेत. गणपतराव देशमुखांचे काही उल्लेख आहेत. तर गणपतराव देशमुख हे याच पक्षाचे नेते. 11व्या वेळेला त्यांनी 11 वेळेला विधानसभेमध्ये ते निवडून आले. 72चा आणि 95चा असे 2 अपवाद सोडले तर 10 वेळेला ते निवडून आले. आणि आता इथे इलेव्हन्थ असेंब्ली इलेक्शन हे त्यांनी 2014मध्ये त्यांचं ते जिंकले. एकूण असेंब्ली इलेक्शन्स महाराष्ट्रामध्ये 13 झालेली आहेत. तर 13पैकी 2मध्ये हे हरले, सेकंड पोझिशनवरती राहिले 72 आणि 95मध्ये, आणि 11मध्ये ते निवडून आले.
तर हे आर्टिकल गणपतराव देशमुखांच्या बद्दलचं जरूर वाचा. आजपर्यंतचे सगळ्यात मोठी कारकीर्द, म्हणजे महाराष्ट्राला आता 60 वर्ष झाली. महाराष्ट्रातल्या इलेक्शन्स पहिल्या 62मध्ये झाल्या. तर 62पासून आत्तापर्यंत जवळपास सगळी म्हणजे 60 वर्षाची कारकीर्द ही त्यांनी विधानसभेचा सदस्य म्हणून घालवलेली आहे. 19मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही आणि मग अर्थातच शिवसेनेला ती जागा गेली. त्यांच्याकडे ती जागा राहू शकली नाही, त्यांच्या पक्षाकडे. शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर एक मोठा चॅलेंज काँग्रेस पुढे उभा केलेला होता. शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास मोठा आहे. केशवराव जेधे जे आधी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे पहिले नॉन ब्राह्मण अध्यक्ष म्हणून 1936मध्ये त्यांची निवड झालेली होती. पण मग त्यानंतर थोड्या दिवसांनी ते काँग्रेसच्या एकूण भूमिकेवर नाराज झाले आणि काँग्रेसमध्ये आपल्याला काही फारसं महत्त्व नाही हे लक्षात आल्यानंतर ते बाहेर पडले आणि 1948मध्ये त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. त्यांच्याबरोबर सगळे कार्यकर्ते पण बाहेर पडले. त्यामुळे निवडणुकीवर काय परिणाम होतो आणि पहिल्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस निवडून येते की नाही अशी भीती निर्माण झालेली होती. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. काँग्रेसलाच लोकांनी मतं दिली. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाला बरीच मतं मिळाली, बऱ्याच जागा मिळाल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीचा ते भाग बनले होते आणि मग त्याच्यानंतर मात्र थोडीशी ओहोटी लागलेली दिसते आणि शेतकरी कामगार पक्षाचा आज एकमेव गड ज्याला म्हणता येईल तर तो रायगड जिल्हा. तर रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं मोठं कार्य आहे आणि भक्कम स्थान आहे. पण एरवी महाराष्ट्रामध्ये सांगोला हे त्यांचं दुसरं महत्त्वाचं ठिकाण होतं. पण आता गणपतराव देशमुखांच्या नंतर तेही त्यांनी गमावलेलं दिसतं. रिपब्लिकन पक्ष आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करताना याच्याविषयी बरीच चर्चा केली. 1957मध्ये आंबेडकरांच्या मृत्यूनंतर याची स्थापना झाली हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्याविषयी या पेजवरती तुम्हाला अधिक माहिती मिळेल, तर ती नंतर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हे वाचायचंच आहे. पेपर नंबर 5साठी हे सगळं तुम्हाला अभ्यासायचंच आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आजपर्यंत 13 निवडणुका झाल्या. 62 आणि 67 या केंद्राच्या निवडणुकी बरोबर झालेल्या निवडणुका होत्या. त्याच्यानंतर 72मध्ये वेगळ्या निवडणुका झाल्या, कारण लोकसभेच्या 71मध्येच झालेल्या होत्या. 78मध्ये सुद्धा उशिरा झाल्या, कारण लोकसभेच्या 77मध्ये झाल्या होत्या. 80मध्ये पुन्हा एकत्रित झाल्या. 85मध्ये तिथपासून मात्र पुन्हा वेगळ्या वेगळ्या वेळेला निवडणुका होत गेलेल्या आहेत. 99मध्ये पुन्हा एकत्रित झालेल्या होत्या त्या निवडणुका. त्याच वेळेला पहिल्यांदा EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सचा वापर केला गेला होता 99 सालामध्ये. त्यानंतर मग 2004च्या, 9च्या, 14 आणि 19च्या याचे रिझल्ट्स तुम्हाला, या सगळ्या लिंक्स आहेत, या सगळ्या लिंक्सवरती तुम्हाला याचे रिझल्ट्स बघायला मिळतील. 2019च्या निवडणुका इथे तुम्हाला विकिपीडियाचं पेज आहे आणि त्याच्यापेक्षाही आणखीन ऑथेंटिक डेटा जर तुम्हाला हवा असेल तर मी हे पेज रेफर करेन. हे पेज म्हणजे डेटाबेस किंवा वेब टेक्नॉलॉजीज हे किती प्रभावी असू शकतात याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे संपूर्ण भारतातले इलेक्शन्स त्यांनी एका पेजमध्ये बसवलेले आहेत.
ह्या सगळ्या 1951 पासून 2019 पर्यंत सर्व लोकसभा इलेक्शन्स व्हॉल्यूम 1, 2 किंवा काही ठिकाणी व्हॉल्यूम 1, 2, 3 म्हणजे जसं जसं पुढच्या इलेक्शन्स आहेत अलीकडच्या तसे व्हॉल्यूम्स वाढत गेले आहेत, कारण ॲनालिसिस वाढत गेले, डिटेल्स त्याच्यामध्ये जास्त दिलेले आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही पहा की 2 व्हॉल्यूम्समध्ये सगळं व्हायचं, तर आता ते 3 व्हॉल्यूम्स त्याच्यासाठी लागत आहेत. त्यानंतर प्रत्येक स्टेटच्या सगळ्या निवडणुका याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. महाराष्ट्र स्टेट 62 पासून 2019 पर्यंत ही सगळी एकत्रित लिंक तुम्हाला इथे दिसते आहे. प्रत्येक कुठल्याही निवडणुकीच्या याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड धिस फाईल, आणि ही फाईल तुम्ही डाउनलोड केलीत स्टॅटिस्टिकल रिपोर्ट ऑफ जनरल इलेक्शन्स, याच्यामध्ये लिस्ट ऑफ पार्टीज, ॲब्रिव्हिएशन्स, हायलाइट्स, सक्सेसफुल कॅन्डिडेट्स, परफॉर्मन्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज, म्हणजे कोणाला किती मिळाल्या, नॅशनल पार्टीज कोणत्या होत्या, 1980 सालचं हे आहे, स्टेट पार्टीज कोणत्या होत्या किंवा रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड कोणत्या होत्या. हल्ली ह्याची लिस्ट खूप मोठी असते, ही इथे थोड्या दिसत आहेत तुम्हाला. शिवाय इंडिपेंडंट किती होते, बरीच इन्फॉर्मेशन आहे. 352 पानांचा हा रिपोर्ट आहे. म्हणजे हे सगळे प्रिंट करायला गेलात तर काही हजार पानांचा सगळा डेटा आहे. तो डेटाबेस टेक्नॉलॉजीची कमाल एका पेजमध्ये त्यांनी लिंक्स देऊन बसवलेला दिसतो. आणखीनही बरीच इन्फॉर्मेशन या पेजवरती आहे. याचा मेनू पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये, हँडबुक्स आहेत, मॅन्युअल्स आहेत. इंटरेस्टिंग साईट आहे. इलेक्टोरल रोल्स आहेत, इलेक्शन लॉ आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, ज्युडिशियल रेफरन्सेस आहेत. सर्व गोष्टी तुम्हाला इलेक्शन संबंधाने इथे बघायला मिळतील. गणपतराव देशमुख ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला त्यांच्याविषयीचं ते आर्टिकलही तुम्हाला सांगितलं, तेही पहा इंडियन एक्सप्रेसमधलं. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, अतिशय सरळ, साधे आणि खरोखर जनतेची सेवा, जनतेच्या सेवेसाठीच त्यांनी वाहून घेतलं. अजूनही ॲक्टिव्ह आहेत, 93-94 वर्षाचे आहेत. CPIM, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, माकप असं मराठीमध्ये त्याला म्हणतात. यांचे पण काही भाग आहेत की जिथे त्यांचे कॅन्डिडेट्स निवडून येतात. उदाहरणार्थ वाडा कॉन्स्टिट्युएन्सी आहे किंवा जव्हार, वाडा, मोखाडा हा जो भाग आहे, या भागामध्ये त्यांचं बऱ्याच वर्षापासूनचं कार्य आहे. परंतु तिथे आता वनवासी कल्याण मंडळ किंवा RSS किंवा BJP या सगळ्यांचा हळूहळू प्रसार वाढायला लागलेला आहे. तसा यांचा प्रभाव कमी होतो आहे. परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये हे एकमेव कॅन्डिडेट होते CPIMचे की ज्यांनी इलेक्शन्स तिथून ते निवडून आले. आदिवासी भाग आहे मोठ्या प्रमाणावरती, तर यांचं नाव शोधून काढणं हा तुमच्यासाठी हे होमवर्क असेल. सगळे डिटेल्स मी तुम्हाला दिले आहेत. डहाणू कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 2019मध्ये ते निवडून आलेले आहेत. 2019चा रिपोर्ट मगाशच्या इलेक्शन कमिशनच्या पेजवरनं तुम्ही जर काढलात तर तुम्हाला डहाणू कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ST कॉन्स्टिट्युएन्सी ती असणार आहे, शेड्यूल्ड ट्राईब्ससाठी राखून ठेवलेली, तिथे तुम्हाला त्यांची माहिती मिळेल. हे काय आहे हे बघितल्यानंतर सहसा सगळ्यांच्या लक्षात येईल. याला वारली पेंटिंग्स असं म्हणतो. वारली पेंटिंगचे नमुने इथे लिहिलेलं तर आहेच आहे, पण लिहिलेल्यापेक्षा
बघूनच लांबून सुद्धा कोणीही सांगू शकेल. तर वारली नावाची जमात आहे की जी ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, ज्यांची संख्या. तसे आदिवासी गडचिरोली वगैरे भागात पण आहेत, पण तिकडे भिल्ल किंवा गोंड जातीचे जमातीचे लोक जास्त आहेत. तर ठाण्यामध्ये वारली, कोकणा हे तुम्हाला या भागामध्ये दिसतील. तर यांची ही कला आहे वेगळी, आणि यांचा हा डान्स पण तुम्ही बघू शकता. आदिवासीमध्ये अगदी इन्फॉर्मल असा हा डान्स आहे. यूट्यूबवरच्या एका चॅनलवरून मला हे मिळालं. सगळ्यांना धरून राहणं, शहरी संस्कृती आपल्याकडे जशी आहे की एकमेकांना तोडून राहणं, शक्यतो संपर्क न येऊ देणं, पण तसं इथे नाही आहे, ते उलट आहे. आणि हा इन्फॉर्मल असा डान्सचा प्रसंग दिसतोय. मैदानामध्ये, खुल्या मैदानामध्ये, मोकळ्या जागेत सगळे एकत्र आले आहेत आणि डान्स करतायत. काहीतरी कार्यक्रमानिमित्त अर्थात असणार आहे, पण फार काही मेकअप वगैरे केलेला आहे किंवा तयारी केली असं दिसत नाही. काही ड्रेस कोड फक्त फॉलो केलेला दिसतोय. आणि ते मध्ये जो एक घेऊन उभा राहिला आहे, ते एक आदिवासी वाद्य आहे वेगळं. तर संगीत, ताल याच्यामध्ये रमणारे लोक, सगळ्यांना धरून राहणारे प्रामाणिक साधेभोळी माणसं, ते ही वारली जमात ही ठाण्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती दिसेल. शेतकऱ्यांची आंदोलनं हा पुढचा मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये 2 शेतकऱ्यांच्या संघटना आहेत. एक शेतकरी संघटना जी शरद जोशींनी स्थापन केली. हे शरद जोशींचे वेगवेगळी रूपं आहेत. त्यांच्यावरचं हे वसुंधरा काशीकर भागवतांचं पुस्तक आहे. त्यांनी घेतलेला हा मोठा मेळावा, तसे तरुण दिसत आहेत अजूनही. हा अगदी अलीकडचा फोटो आहे. यांच्या सभांना लाखोंच्या संख्येने लोक गर्दी करायचे. महात्मा गांधींच्या नंतर एवढी गर्दी जमवू शकणारे नेते हे पहिलेच, असं यांना म्हटलं जातं. 1980 ते 88 या काळामध्ये हा काळ 2 शरदांनी गाजवला असं म्हणतात. शरद पवार आणि शरद जोशी. तर शरद जोशी आणि पवारांची साथ मग 88 नंतर सुटली, कारण पवार काँग्रेसमध्ये गेले. मग पुढे नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. पण शरद जोशी आपल्या मार्गानेच काम करत राहिले. शेतकरी संघटनेच्या त्यांनी नंतर काही काळाने एक स्वतंत्र भारत पक्ष म्हणून पक्ष उभा केला, निवडणुका लढवल्या, पण त्यामध्ये त्यांना फारसं काही यश आलं नाही. तर त्यांनी माहिती तंत्रज्ञान आघाडीसुद्धा सुरू केली. शरद जोशी हे एकमेव असे नेते होते की ज्यांनी लिबरलायझेशनला पाठिंबा दिला. शेती व्यवस्था खुली केली पाहिजे. एकाधिकार कापूस खरेदी किंवा ऊसासाठी असलेली झोनबंदी हे सगळं बंद करा. शेतकऱ्यांना हवं तिकडं हव्या त्या बाजारामध्ये माल विकण्याची परवानगी हवी. त्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा ते वापर करतील आणि जास्तीत जास्त नफा मिळवतील, हे शरद जोशी सांगत राहिले. आणि 1980 ते 90चं दशक किंवा 90 ते 2000चं दशक असेल, त्या काळामध्ये लिबरलायझेशनला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे शरद जोशींच्या बरोबर फारसे लोक आले नाहीत. शरद जोशींना पारितोषिकं मिळाली,
हे चतुरंग प्रतिष्ठानचं पारितोषिक आहे. त्यांनी महिला आघाडीसुद्धा वेगळी उघडली होती आणि त्याच्यातून सूर्यकांता पाटील नावाच्या एक नेत्या पुढे आल्या व त्या पुढे मंत्री पण झाल्या. तर महिलांना पण पुढे आणणं, शेतकरी महिलांना, हे कामही त्याने केलं. इंडिया व्हर्सेस भारत हे त्यांची एक मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं इथल्या सगळ्या पॉलिटिकल डिबेटला. म्हणजे राजकीय वादविवाद जे काही चालतात त्याच्यामध्ये हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की संघर्ष मोठा शेतकरी आणि छोटा शेतकरी यांच्यामध्ये नाही आहे, तर इंडिया व्हर्सेस भारत. इंडिया म्हणजे इथे तुम्हाला चित्रावरून स्पष्ट दिसतं की इंडियाचा अर्थ काय. चित्र अगदी बोलकं आहे की ही फॅमिली बघा आणि ही फॅमिली बघा, आई वडील आणि मुलगी, आणि इथे पण आई वडील आणि मुलगी आहे. पण हे पाणी शोधतायत आणि हे मोबाईलमधून सेल्फी काढतायत. यांचं डोकं वेगळीकडे चालतं आहे, यांचं डोकं वेगळीकडे चाललेलं आहे. यांचे प्रश्न वेगळे आहेत, यांचे प्रश्न वेगळे आहेत. शहरी लोकांच्याकडे सुविधा आहेत, त्यांना आपला आवाज व्यक्त करता येतो, आपलं मत व्यक्त करता येतं. यांना ते करता येत नाही. त्याच्यामुळे इंडिया व्हर्सेस भारत असा प्रकार हा झालेला दिसतो. शेतकऱ्यांचा भारत आणि कारखाने, रस्ते, मोठे मोठे रस्ते, वीज, ह्या सगळ्यांचा इंडिया. इंग्लिश बोलणारा, परदेशामध्ये जाण्याची इच्छा बाळगणारा, परदेशातून शिक्षण घेऊन येणारा, असा इंडिया व्हर्सेस भारत. ही दुसरी संघटना, शेतकरी संघटना, राजू शेट्टी यांची संघटना. त्यांची वेबसाईट त्यांनी खूप चांगली डेव्हलप केली आहे. ती म्हणजे राजू शेट्टी कसं मन लावून काम करतात, कार्यकर्त्यांमध्ये राहून काम करणारे नेते. तेव्हा ज्यांना मोठी मोठी पारितोषिकं मिळाली आहेत राष्ट्रीय पातळीवरची, आणि ज्यांच्या सभांना खूप मोठी गर्दी होते, आजही कोल्हापूर वगैरे भागामध्ये प्रचंड नाव त्यांचं आहे. तर या वेबसाईटवरती बरीच इन्फॉर्मेशन राजू शेट्टींची तुम्हाला मिळेल. हे दोन्ही नेते आणि त्यांच्यामधला फरक लक्षात ठेवा. हे दोन्ही सिम्बॉल्स जवळपास सारखे आहेत, पण इथे स्वाभिमानी हा शब्द आहे, हा महत्त्वाचा आहे, हा फरक दाखवणारा शब्द आहे. अलीकडच्या काही लोकसभा इलेक्शन्समध्ये त्यांनी काही इतिहास घडवला की लोकांच्याकडून वर्गणी गोळा करून निवडणुका लढवल्या आणि तेवढी वर्गणी लोकांनी त्यांना दिली. आता ही शेवटच्या टॉपिककडे आपण येतोय की स्वयंसेवी संस्था, हिंद स्वराज ट्रस्ट. आता अण्णा हजारेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल, राळेगण सिद्धीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. अण्णा हजारेंचंच ते गाव आहे, अहमदनगर जिल्ह्यातलं. या गावाचा विकास अण्णा हजारेंनी एकट्याच्या जीवावरती गेल्या 3 दशकांपासून त्यांचं कार्य ते चालू आहे, 3-4 दशकांपासून. हिंद स्वराज ट्रस्ट नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्याच्यामार्फत मुख्यतः पाणी अडवा आणि पाणी जिरवा, वॉटरशेड डेव्हलपमेंट. मग त्याच्यासाठीचं आता एक ट्रेनिंग सेंटर पण त्यांनी चालू केलं आहे आणि त्याचीच ही पाटी दिसते आहे तुम्हाला. भारतभरातून अण्णांना भेटायसाठी आजही माणसं येत राहतात. 1975 पासून अण्णा काम करत आहेत. हे एक उपोषण सोडताना त्यांना लहान मुलांनी लिंबाचं सरबत दिलं आणि मग त्याने उपोषण सोडलं, त्यावेळेचा हा फोटो आहे. माहितीच्या अधिकारासाठी त्याने आंदोलन केलं, भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलनं केली. बरेच दिवस त्यांचं नाव झळकत होतं, परंतु आता पुन्हा ते आपल्या गावामध्येच आपल्या कार्यामध्ये रमलेले दिसतात. ग्राम गौरव प्रतिष्ठान, विलासराव साळुंखे, त्यांना पाणी बाबा असं म्हणायचं. पाण्याचं रेशनिंग कसं करावं, पाण्याचा वापर कसा करावा,
याच्या संबंधी त्यांनी आपल्या या संघटनेच्या मार्फत शेतकरी नगर, गोटेमाळ, खलाड, सासवड, जेजुरी रोड, तालुका पुरंदर, पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये यांचं कार्य मोठ्या प्रमाणावरती चालतं. हल्ली वेबसाईट्स खूप सुंदर डेव्हलप करतात सर्व NGOज सुद्धा, आणि त्याच्यामार्फत त्यांचं कार्य लोकांपर्यंत त्यांना सहजपणे पोचवता येतं. पाणी हे सार्वजनिक संसाधन मानले पाहिजे. पाणी पंचायत याच्याविषयी अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या ठिकाणी आहे. केस स्टडीज आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, फोकस कशावरती आहे ते इथे लिहिलेलं आहे. तर पाणी पंचायती संबंधी तुम्ही इथे सगळं वाचन करू शकता. ही दुसरी NGO अभयभंग आणि राणीभंग यांची सर्च नावाची NGO आहे. ते सर्च मार्फत सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ, गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याने काम केलं बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती. आणि विशेषतः त्यांनी काय केलं आहे तर अभयभंग आणि राणीभंग हे दोघं नवरा बायको, दोघंही डॉक्टर आहेत, इंडियन सोशल ॲक्टिव्हिस्ट्स अँड रिसर्चर्स वर्किंग इन द फील्ड ऑफ कम्युनिटी हेल्थ, सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करतात. म्हणजे दोघांनाही वाटलं तर एक दवाखाना टाकून भरपूर पैसा मिळवणं हा एक राजरोस किंवा राजरस्ता होता त्यांच्याकडे. पण तो सोडून ते आदिवासी भागामध्ये गेले आणि तिथल्या समूहांचं आरोग्य कसं सुधारेल याचा प्रयत्न ते करत राहिले. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे. They have revolutionized healthcare for the poorest people in India and have overseen a program that has substantially reduced infant mortality rates in one of the most poverty-stricken district of Maharashtra, Gadchiroli. गडचिरोलीमध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण म्हणजे जाणवण्या इतका फरक त्याच्यामध्ये आहे, आणि त्याचं सगळं श्रेय यांच्या कार्याला जातं. तर त्यांनी जे कार्य केलं त्याच्यामुळे बालमृत्यूचं प्रमाण खूप घटलं. तर त्यांना अनेक संस्थांची मदत पण झाली. सर्चची पण एक सुंदर वेबसाईट आहे, तर ती थोडक्यात आपण बघूया. वेबसाईटचा पॅटर्न साधारणपणे असाच आहे. दलाई लामांच्या बरोबर हा सर्चचं कुठे कुठे काम चालतं, कोणामध्ये काम चालतं ते पहा. वेगवेगळे त्याचे बेनिफिट्स किंवा बेनिफिशरीज आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते अलीकडेच त्यांना काही पारितोषिक मिळालं आहे, त्याचे फोटोज आहेत, त्याचे डिटेल्स तुम्ही त्याच्या साईटवरती जाऊन बघू शकता. टाईम ग्लोबल हेल्थ समिट म्हणजे टाईम मासिक अमेरिकेचं जे प्रसिद्ध आहे त्याच्या ग्लोबल हेल्थ समिटमध्ये यांना बोलवलेलं होतं. जगभरातून यांना बोलवलं जातं कारण त्यांनी प्रयोग केलेले आहेत. या माणसांनी स्वतःवरही बरेच प्रयोग केले. स्वतःला हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर काळजीपूर्वक डाएट करून, व्यायाम करून हार्ट अटॅक संबंधाने, हार्ट संबंधाने ज्या काही गोळ्या सांगितलेल्या होत्या त्या पूर्णपणे बंद केल्या आणि सगळं रिव्हर्स करून दाखवलं. तर हे त्यांचं पुस्तक हृदयरोग माझा मित्र या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. तर ते पुस्तक पण जरूर वाचा. आनंदवन ही आणखीन एक NGO आहे. स्मार्ट व्हिलेज आनंदवन बाबा आमट्यांनी वसवलेलं गाव. 1949 मध्ये बाबा आमट्यांनी याची सुरुवात केलेली होती आणि आता याचं खूपच मोठं म्हणजे त्याच्याबरोबर जोडीने 1973 मध्ये हे हेमलकसा
तुम्ही प्रकाश बाबा आमटे ही फिल्म पाहिली तर हेमलकसा म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. बरेच डिटेल्स यांचे आहेत. यांना मोठ्या प्रमाणावरती लोकांच्याकडून देणग्या मिळतात. लोकांचं प्रेम या कुटुंबाला मिळालेलं आहे आणि अख्खं कुटुंब 3-4 पिढ्यांचं या कामासाठी वाहून घेतलेलं आहे. महारोगी सेवा समिती वरोरा इथपासून त्याची सुरुवात झाली आणि आज एक मोठा वृक्ष उभा राहिलेला दिसतो. यांचा पण मेनू बराच मोठा आहे आणि हेही डिटेल्स तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला डोनेट करायचं असेल तर डोनेट करू शकता किंवा काही प्रॉडक्ट्स खरेदी करायचे असतील तर तेही बघू शकता. ही एक वेगळ्या प्रकारची NGO आहे, नर्मदा बचाव आंदोलन. आमट्यांची NGO किंवा पाणी पंचायत हे वेगवेगळ्या प्रश्नांवरती आहेत. तर इथे हा नर्मदा नदीच्या बचावासाठी, नर्मदा नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या बचावासाठी दिलेला लढा, नर्मदा बचाव आंदोलन. मेधा पाटकर ह्या त्या आंदोलनाच्या नेत्या. म्हणजे आदिवासींच्या बरोबर त्या राहिल्या, आदिवासींच्या झोपडीमध्ये त्यांना राहायचं, जेवायचे प्रसंग आले पावसाळ्यामध्ये, अंधाऱ्या रात्री. त्यांच्यामध्ये त्या मिळून मिसळून गेल्या आणि आदिवासींनी पण त्यांना डोक्यावर घेतलेलं होतं. त्यांच्यासाठी, आदिवासींसाठी यांचं कार्य खूप मोठं आहे. वर्ल्ड बँकेपर्यंत या जाऊन थडकल्या होत्या. वर्ल्ड बँकेने मध्यस्थी करून सरदार सरोवर प्रकल्प बंद करायला सांगितलेला होता, पण अर्थातच काही काळानंतर सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याच्यामुळे मग हे आंदोलन मागे घ्यावं लागलं. 85 सालापासून ते त्याच्याही आधीपासून त्यांचं कार्य चालू होतं. 2001-2च्या सुमाराला त्यांना ते आंदोलन थांबवावं लागलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे. हे सरदार सरोवर आहे. नर्मदा नदीवरती मध्य प्रदेशामधून उगम पावणारी आणि गुजरातमध्ये समुद्राला मिळणारी ही नर्मदा नदी, तिथलं हे सरदार सरोवर प्रकल्प आहे आणि त्याचा काही थोडा फायदा, अगदी थोडा, भारताला पण, महाराष्ट्राला पण मिळणार आहे. हे अमरकंटक हे त्याचं उगमस्थान मध्य प्रदेशमधलं आणि तिथून ते भेड़ाघाट याच्या संबंधाने विकिपीडियाचं एक पेज आहे आणि त्याच्यावरती जे काही फोटोज आहेत ते खूप सुंदर आहेत, त्यामुळे ते मला तुम्हाला दाखवायचे आहेत. नर्मदा रिव्हर ॲट भेड़ाघाट इन जबलपूर, जिथून मार्बल येतं तर तो भेड़ाघाट. हे मी आणखीन मोठं करू शकतो, परंतु आपल्याला हे खाली जे डिस्क्रिप्शन आहे ते दिसणार नाही. हे नर्मदा नदी, त्याचा प्रवाह अमरकंटकपासून गुजरातमध्ये कसा आहे ते एका छोट्याशा लाईननी दाखवलेलं आहे की या प्रकारे पश्चिमेकडे पश्चिम वाहिनी अशी नदी आहे. तोच आणखीन विस्ताराने दाखवलंय. हे अमरकंटक, जिथे मग तीर्थक्षेत्र उभं राहिलेलं आहे. नर्मदा कुंड म्हणजे तिथे ओरिजिन आहे. जबलपूरमधला नर्मदेचा एक सीन. नर्मदा परिक्रमा करतात. पूर्वी चालत करायचे, आता बसने सुद्धा करता येते. चालत त्याला वर्षापेक्षा जास्त मोठा काळ लागायचा. नर्मदेच्या या रूटवरून, हा जो रूट दाखवला आहे, तर इथून सुरुवात करून गुजरातपर्यंत जायचं आणि पुन्हा मागे यायचं, तर एक फेरी पूर्ण होते. त्याला परिक्रमा असं म्हणतात. तर ती आता बसनी करतात बरेच लोक. त्याच्याविषयी पण माहिती घ्या, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ओंकारेश्वर, शक्य तेवढं मोठं आपण ते केलंय. हे मार्बल रॉक्स आहेत. याच्यापासून तुमच्या घरामध्ये, बहुतेक मुंबईच्या घरांमध्ये जे दिसतं ते मार्बलचं वेड मुंबईकरांना खूप आहे.
हे पुराच्या काळातली नर्मदा. कान्हा नॅशनल पार्क मधलं दृश्य आहे. विकिपीडियाचं हेच वैशिष्ट्य आहे, एकातून एक लिंक्स हे पुढे दाखवत राहतात. कान्हा टायगर सँक्च्युरी मध्य प्रदेशमध्ये आहे. भारतामध्ये आदिवासी कुठल्या कुठल्या राज्यात किती आहे त्याची आकडेवारी तुम्हाला इथे दिलेली दिसते. महाराष्ट्रात 9.4%, दादरा नगर हवेली मध्ये ते 52% आहे, दीव दमणमध्ये 6.3%, सगळ्यात जास्त तुम्हाला दिसत आहेत ते मिझोराममध्ये 94% आहेत. झारखंडमध्ये ती संख्या जास्त दिसते, छत्तीसगडमध्ये मोठी दिसते, ओरिसामध्ये बऱ्यापैकी आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे. छत्तीसगड आणि झारखंड हे आदिवासी भाग म्हणूनच वेगळे केले गेले. सिक्कीममध्ये पण आदिवासी लोकसंख्या मोठी आहे. आशा वर्कर्स, आता हे एक शेवटचा मुद्दा. ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, त्याला आशा असं म्हणतात. सोशल हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्य. मगाशी आपण अभयभंग आणि राणी बंग यांच्याविषयी जो उल्लेख केला, तर सोशल हेल्थच्या क्षेत्रामध्ये काम करणारे ॲक्टिव्हिस्ट्स, तर ह्या आशा ॲक्टिव्हिस्ट्स, आणि त्यांच्यामार्फत ग्रामीण भागामध्ये मग डॉक्टरांची कमतरता आहे, रुग्णालयांची कमतरता आहे, ती भरून काढण्याचा प्रयत्न या आशा वर्कर्सच्या माध्यमातून 2005 साली ही स्कीम सुरू करण्यात आली आणि आजपर्यंत ती चालू आहे. तर इथे आपलं सर्व पेपर्सचं डिस्कशन पूर्ण होतं आहे आणि आपण थांबूया. सर्वांना परीक्षेसाठी आणि भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.